तर आज आला होता आपण पंचगंगेच्या रस्त्याला. विषय काय, आत्ता गंगाईपासून मी पंचगंगेकडे जात होतो. तर जाता आता इथे एक असं सुगंध असं दरवाजा की नाही, मला आता बिर्याणी का वाटायला हॉटेल आहे रस्त्याच्या पलीकडं. आणि मी थांबले, अजून मला वाटायला आणि तोंडाला की जास्त पाणी सुटायला लागली. आता थोड्या क्षणात काही शांत की नाही असं जायचं जरा दुसऱ्या जणांना कसं काय काय आहे आणि त्यांच्याबद्दल की नाही म्हणजे काही ऑफर पण दिलं इथं. ते ऑफर पण दिल्या 100 रुपये प्लेट आहे. जाऊ आपण आत आणि आपण त्यांचा रिव्ह्यू घ्या आणि कसं बनवतात काय बनवतात. वास्त चांगला आला आहे म्हणजे बिर्याणी झालं असेल बघूया की नाही आता काय प्रोसेस राहिल्याचा आणि काय अजून करायचं पेंडिंग असेल. तर आजचा बिर्याणीचा स्वाद मी दिसला आहे मला आता तोंडा पाणी सुटलं असेल. आत्ता तोंडाने पाणी सुटलं असेल पाणी सुटलं असेल ते घ्यायचं. पंचगंगा रोड हे रोड आहे बघा, हे पंचगंगा रोड आहे. म्हणजे गंगाईपासून आपण पंचगंगेला जातो बघा त्या साईडला डाव्या साईडला बरोबर अस्वाद बिर्याणीनं आपण नाव आहे बघा. तिथे पार्टी सोय ऑर्डर बिर्डर सगळं आहे A to Z. प्रत्येक घाटात की नाही कोल्हापुरी चव आहे एकदम असं झणझणी कसं लागते की नाही तसं आहे. आत जाऊया आणि त्यांची जरा बघूया. वाजता घुमायला लागल्या जरा काय तर खाव्या पोटा आल्याला. तर आता आपण अस्वाद बिर्याणीचा आस्वाद घ्यावे. तर अजून बिर्याणी काय तयार झालं नाही. आज जाऊन बघूया जरा काय काय करायला. हे काय करायला सांग, रेसिपी तर सांगा. तर बिर्याणी करायच्या आधी चिकन स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये 1 किलोला 150 ग्रॅम दही, त्यानंतर 1 चमचा तिखट चटणी आपली घरगुती, त्यानंतर 1 चमचा बुक्का, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर आपला घरगुती जो मसाला आम्ही बिर्याणीचा केलेला आहे तो वापरला गेलेला आहे. तो साधारण आम्ही 1.5 चमचा वापरतो 1 किलोला. आणि त्यानंतर थोडासा लिंबू पिळून घ्यायचा. आणि हे मॅरिनेशन साधारण आपण कमीत कमी 2 तास हे चिकन मॅरिनेशन करून ठेवायचं आणि त्यानंतर शिजवायला घ्यायचं. तर आपण इथं आता 1 किलो चिकन बिर्याणीसाठी 1 किलो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तो तेलामध्ये फ्राय करायचा चालू आहे. बरोबर 1 किलो बिर्याणीला 1 किलो कांदा चिरून घ्यायचा आणि तो पूर्ण ब्राऊन असतोपर्यंत त्याला फ्राय करायचा. आलेली आहे बघू शकता तुम्ही. एकदम प्रॉपर असतं कांदा लिंबू साईडला आपली रस्सावाची. तर तोंडाला एकदम असं पाणी सुटाले, वास पण असं घमघम सुटाले एकदम असं. तुम्हाला इथं सांगतो एक मिनटं त्यात एक बाईट घेतो तुम्हाला सांगतो. तर तांदूळ पण असं मऊ आहे, लांबडा तांदूळ आहे. आपण काय म्हणतो की बिर्याणीचा स्पेशल बिर्याणीचा आस्वाद घ्यायला कुठे यायचं आस्वाद बिर्याणी. पहिला घात घेतलं की नाही असं सगळं मसाला असं तोंडाला असं विरघळायला लागलं आणि चिकन पण एकदम असं सॉफ्ट आहे. म्हणजे असं ज्युसी असते बघा तसं एकदम असं हाताला पण आपण तोंडून असं खाऊ शकतो. तर आमची यांची रस्सा रस्ता पण कसं एकदम असं झणझणीत झालेला आहे. लागले तिखट जाळ एकदम झणका कोल्हापुरी तडका एकदम. त्यांचं स्विगी झोमॅटो दोन्ही ह्याच्यावर आहे. किती आणि त्याच्यावर ऑफर पण काय लावल्या दादा ना 30% काय तर आहे. आणि त्याच्यावर पण रेटिंग आपलं 4+ आहे की नाही हो. आणि यांचं ताटाचं प्ले सिस्टीम पण काय ते वेगळं आहे. जरा टाकतो आणि तुम्हाला ताटाचं नेमकं काय काय जरा सांगतो. आणि यांचं क्वालिटी आणि टेस्ट सगळं एकदम जबऱ्यात आहे. आणि यांची बिर्याणी वैशिष्ट्य म्हणजे हे साजूक तुपातली बिर्याणी एकदम असं तूप बीप घालून. त्यांचा मसाला काय तर स्पेशल आहे. मसाल्याबद्दल की नाही ह्यांना जरा विचारून घ्या, जरा खाव्या आणि त्यांचं जरा मुलाखत घ्या. नमस्कार मित्रांनो, मी संतोष सूर्यवंशी. आस्वाद बिर्याणीला जे तुम्ही 2 वर्षामध्ये प्रेम दिलं ग्राहकांनी कोल्हापूरमधल्या, त्याबद्दल तुमचे कोटी धन्यवाद. आणि
आणि तसेच आपली बिर्याणी जी आहे मगाशी मी रेसिपी दाखवल्याप्रमाणे कांदा भाजल्यानंतर आपण जे चिकन आहे त्यामध्ये मॅरिनेशन चिकन केलेलं ते 50% शिजवून घेतो आणि 80% जो राईस केलेला आहे त्या 80% राईसमध्ये शिजवल्यानंतर 50% राईस आणि 50% चिकन असा त्याला दम लावला जातो. हा दम पहिले 10 मिनटं लावला जातो हाय फ्लेमवर आणि नंतर त्याला बारीक फ्लेमवर एक 20 मिनटं ठेवलं जातं. टोटल 30 मिनटं आपण त्याला टोटल दम देतो आणि त्यावर जे मॅरिनेशन वरनं तुपाची धार वगैरे सगळं सोडून त्याला फ्राय कांदावर टाकून गार्निश केलं जातं. आणि आपली बिर्याणी जी आहे ही झोमॅटो आणि स्विगीवर आपल्या ग्राहकांसाठी अवेलेबल आहे 30% डिस्काउंटमध्ये. आणि इथेही आपल्या हॉटेलमध्ये जी ऑफर आहे 250ची फुल बिर्याणी आपण 200ला लावलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला चिकन मिनी थाळी आणि खिमा पराठाही अवेलेबल आहे. आणि आपल्या स्वाद बिर्याणीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही अवश्य भेट द्या. आपल्या बिर्याणीची क्वालिटी आपण स्वतः कधी नाही आपलं कस्टमरच तुम्हाला सांगते हे आपण नंतर बघू. तिथलं बिर्याणी तुपातलं बिर्याणी त्यानंतर खेमा परोठा हे सगळंच एक नंबर आहे. खाल्लं सगळं भारी वाटलं. आणि तो वैशिष्ट्य असं की पोट भरतं पण मन भरत नाही. माझ्यामध्ये आस्वाद बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी लोकांनी जरूर इथे विजिट करावे.